नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं ओमकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. काल आपण सेन्सेक्सचं ॲनालिसिस केलं होतं की मार्केट कोणत्या लेवलपासनं पुन्हा एकदा वर जाऊ शकतं किंवा मार्केटमध्ये कोणता सपोर्ट आहे एक्सेट्रा. आणि आपण या लेवलला मार्केटला सांगितले 84,500 इथपासून जर मार्केट खाली आलं तर ऑलमोस्ट 84,000पर्यंत आपल्याला टार्गेट मिळू शकतात. फर्स्ट हाफमध्ये ऑलमोस्ट याच्यामध्ये 200-250 पॉईंट्स कॅप्चर झाल्यानंतर इथे बघा एक हॅमर बनला सेन्सेक्समध्ये आणि इथनं मार्केट वर गेलं. तर आता आपल्याला काय करायचं, येणाऱ्या दिवसांमध्ये इथं सेन्सेक्सने काय केलं तर एक सपोर्ट घेतलेला आहे या लेवलला. सॉरी. आणि मार्केटमध्ये आता न्यूज चांगले किंवा आज जे फेड रेट कट्स झाले काल, त्यामुळे मार्केट इकडे एक पॉझिटिव्हरित्या रिॲक्ट झाले. तर आता आपल्याला काय करायचं, यामध्ये आपण मार्केटमध्ये एक वेट अँड वॉचची भूमिका घेऊया की मार्केट ओपन झाल्यानंतर फर्स्ट 1 आवरमध्ये काय रिॲक्ट होते. जसं आज आपण आजचा डे हाय आणि डे लो जर मार्क केला, इथे एक हॅमर पॅटर्न सारखा पॅटर्न बनवला गेलेला आहे, बरोबर. मार्केट कुठे आता 84,800ला ऑलमोस्ट मार्केट आहे या लेवलला. सॉरी. आता आपल्याला काय करायचंय की मार्केटमध्ये इथे एक बघा, एक 1 आवरला एक डाऊन ट्रेंड लाईन तयार झालेली आहे इथे, आणि मार्केटने त्याचा ब्रेकआउटही दिलेला आहे. उद्या समजा 84,900च्या वर जर आपल्याला एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न भेटला एंट्री करण्यासाठी, तर तिथपासून ऑलमोस्ट 85,700 या लेवलपर्यंत आपल्याला अपसाईडचे टार्गेट मिळू शकतात. समजा मार्केट ओपन झाल्यानंतर डायरेक्टली 85,000च्या वर ओपन झालं, 150-200 पॉईंट जर सेन्सेक्स ओपन त्याच्यावर ओपन झालं, आता 85,000 ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे. मग याच्यावर एक तास तरी मार्केट होल्ड करतंय का नाही हे पाहणं गरजेचं आहे. त्याच्यावर जर मार्केटने एक तास होल्ड केलं तर मग आपण काय करायचं, तेव्हा एखादा बाईंग पॅटर्न आपल्याला भेटतोय का. 5 मुव्हिंग ॲव्हरेज जसं मी सांगितलेलं आहे इन्स्टा व्हिडिओमध्ये, की तो कसा ट्रेड करायचा, त्यावर कसे ट्रेड त्याच्यामध्ये आपण घ्यायचे, कोणता कॅन्डलला आपण कोणता एस एल लावून घ्यायचं, हे सगळं काही एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन ते पाहू शकता. मग हे झालं आपलं अपसाईडसाठी. 1 आवरमध्ये जर समजा 85,000च्या वर एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला, तर तिथं अजून आपण फर्दर अपसाईडसाठी विचार करूया. किंवा याच लेवलला समजा उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर फ्लॅट जर इथे एखादा बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला 84,900, तर तिथपासून तर 84,600 पर्यंत ऑलमोस्ट खूप मोठं एक डाऊन साईडला आपल्याला याच्यामध्ये टार्गेट मिळू शकतं. किंवा ही जी 84,000ची लेवल आहे, समजा या लेवलला जर आपल्याला एखादा पुन्हा एकदा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला, तर पुन्हा एकदा 84,900 पर्यंत अपसाईडसाठी आपल्याला इथे एक टार्गेट मिळेल. किंवा मार्केट समजा या लेवलला इथे कुठेतरी ओपन झाले 84,500 समथिंग लेवलला, या लेवलच्या वेळेस काय करायचं, आपल्याला कोणत्याही एका साईडला मार्केट जाते का ते पाहायचंय. तुम्ही पाहू शकता 84,500 असे मिडलला आहे, त्याच्या वर 400 पॉईंट्स आपल्याला टार्गेट आहे अपसाईडचं, त्याच्या खाली 400 पॉईंट्स टार्गेट आहे डाऊन साईडचं. मग इथे जर एखादा पॅटर्न आपल्याला कॅप्चर करता आला, तर आपल्याला काय होईल, तर ते दोन्ही साईडला आपल्याला वर्किंग आहे. आपल्याला काय आहे की आपण कधी असं कॉल किंवा कॉल बाय करणार आहे किंवा फक्त पुट बाय करणार असं नाही राहायचं. मार्केटमध्ये आपल्याला काय दाखवलं जातंय किंवा चार्ट आपल्याला काय सांगतोय, चार्ट आपल्याला काय सांगतो हे खूप महत्वाचं आहे. मग त्यामुळे जर आपण आता सगळ्या कंडिशन इथे डिस्कस केल्या की गॅप अप झाल्यानंतर किंवा कोणत्या लेवलला मार्केट भेटल्यानंतर आपण कॉलसाठी ऑपॉर्च्युनिटी पाहायची किंवा पुटसाठी ऑपॉर्च्युनिटी पाहायची. सिंपल अनालिसिस आहे, मार्केट कुठे ओपन झाल्यानंतर काय करायचं याच्यासाठी. त्यानंतर आपण याच्यामध्ये निफ्टीचं अनालिसिस करूया. आता निफ्टीमध्ये बघा सेम पॅटर्न बनलेला आहे आणि निफ्टीने काय केलं की याच लेवलला इथे ना एक सपोर्ट घेतला,
पहिला इथे एक सपोर्ट होता ना, तिथेच एक सपोर्ट घेतलेला आहे 25,700 लेवल. आता आपल्याला काय करायचंय उद्या, की समजा 25,900 च्या लेवलला जर एखादा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला, कुठे? या लेवलला 25,900 च्या लेवलला इथे आपल्याला जर एखादा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला, तर फर्दर आपण काय करायचंय, आपल्याला ऑलमोस्ट खाली 150 ते 200 पॉईंट्ससाठी म्हणजेच काय 25,700 च्या लेवल पर्यंत आपल्याला डाऊन साईडसाठी टार्गेट यामध्ये शोधायचे. समजा मार्केट याच्या वर ओपन झालं, गॅप अप ओपन झालं, 60-70 पॉईंट ओपन झालं, 25,900 च्या वर ओपन झालं, तर आपल्याला काय करायचं, तो ट्रेड अवॉइड करायचा. समजा तो ट्रेड ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहताय की स्क्रीनवर 26,000च्या वर जवळ मार्केट आहे, 26,020-30 समथिंग लेवल. तर या लेवलला एकदा मार्केट आलं ना 26,000 समथिंग या लेवलला, इथे आल्यानंतर काय करायचं, इथे आपल्याला एखादी पुट साईडसाठी ऑपॉर्च्युनिटी सर्च करायची. आलं लक्षात? कारण की मार्केटमध्ये काय चाललंय, सेल ऑन राईजला चाललंय. जेवढं मार्केट वर सुरुवातीला वर नेण्यात येते, तेवढं जोरदार खाली पुन्हा आणण्यात येते. किंवा सुरुवातीला जर मार्केटच खाली गॅप डाउन झालं, सुरुवातीलाच मार्केटच्या फर्स्ट 15 मिनिट्समध्ये किंवा 45 मिनिट्समध्ये जर मार्केट डाउन झालं, तर काय करतात, तिथनं पुन्हा एकदा बाय ऑन डिप होते. म्हणजेच काय, आज बघा मार्केट पहिल्यांदा खाली आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा वर गेलं. मग त्यासाठी जर आपली कॉल साईडसाठी जर व्ह्यू असेल किंवा मार्केट जर वर चाललं असेल, तर इथे दोन्ही लेवलला आपल्याला काय शोधायचंय, पुढची ऑपॉर्च्युनिटी. त्यानंतर समजा 25,700 या लेवल पर्यंत जर समजा एखादा आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला, तर इथं आपण फर्दर बाय साईडसाठी विचार करायचा. इथे आल्यानंतर बाय कधी करायचं आपल्याला, जेव्हा या लेवलला आपल्याला प्राइस मिळेल. समजा उद्या असं झालं की मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि फर्दर इथे खाली येत चाललं, तर मग इथे कुठेही गॅप डाऊन ओपन झालं, समजा 25,850 800, तर आपल्यासाठी 100 पॉईंटचं टार्गेट राहणार आहे की 25,700 पर्यंतचे जे लेवल आहे ते आपलं डाऊन साईडसाठी टार्गेट असेल. आणि समजा ही पण लेवल ब्रेक झाली 25,700 ची, तर मी यामध्ये काय करायचं, आपल्याला फ्रेश पोझिशन आपली इथे बनणार आहे पुट साईडसाठी, आणि त्याचं टार्गेट ऑलमोस्ट आपल्याला असणार आहे 25,465 या लेवल पर्यंत. सिंपल ट्रेड आहे याच्यामध्ये, की कुठे आल्यानंतर मार्केट कुठे गेल्यानंतर काय करायचं. कारण की काय असतं, मार्केटमध्ये लेवल्स आणि सायकॉलॉजी या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला अनालिसिस कराव्या लागतात किंवा त्याच्यावर जास्त प्रॅक्टिस करावी लागते. आता या लेवलवर मी तुम्हाला जसं सांगितलेलं आहे की 26,000 च्या जवळ आपल्याला एखाद्या पुट साईडसाठी ऑपॉर्च्युनिटी सर्च करायची. तर उद्या तुम्ही मार्केटमध्ये अशा लेवल्स आल्यानंतर थोडंसं कॉशियस होऊन पहा, मार्केट काय रिॲक्ट होते. समजा जर मार्केटमध्ये तुम्ही नवीन असाल, तर पेपर ट्रेडिंग करा. पेपर ट्रेडिंगमुळे काय होईल, की तुमच्या एक एक्झिक्युशन येईल आणि इमोशन्स तुमचे नाही होणार, पण एक्झिक्युशन चांगलं मिळेल. आणि एक्झिक्युशनमुळे काय होईल, की तुम्हाला ट्रेड घ्यायची चांगली सवय लागेल आणि चांगले ट्रेड घ्या. ज्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस कमी असेल ते ट्रेड कायम घ्यायचे. आज मी तुम्हाला सांगतो, की आज ग्रुपला एक ट्रेड मी दिला होता. ते मी तुम्हाला लाईव्ह इथे याच्यामध्ये दाखवून देतो. हे पहा, कोटक बँकचा 2200 चा सी दिला होता. याचा मी स्टॉप लॉस तुम्ही पाहू शकता किती दिला होता. मार्केट चालू होतं तेव्हा, नाही सॉरी, हां, इथे जेव्हा दिला होता 10:20 तेव्हा तो स्टॉक चालू होता 17 रुपये समथिंगला आणि 1 रुपयाचा स्टॉप लॉस होता. म्हणजेच किती, तर 450 ते 500 रुपयाचा एसएल होता. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट हा जो सी आज तुम्ही पाहिला कोटक बँकचा सी, तर तो ऑलमोस्ट काहीतरी 34 का 35 रुपयापर्यंत समथिंग गेला. म्हणजे 15 ते 16 रुपये त्याच्यामध्ये मुव्हमेंट आले आणि त्याचे लॉट साईज आहे 400. म्हणजे त्यामध्ये नाही म्हणले तरी 6 ते 7,000 रुपये इझिली बनले. सिंपल अनालिसिस होतं. याच्यामध्ये स्टॉप लॉस फक्त 400 रुपयाचा होता आणि टार्गेट तर ओपन होतं खूप. अशा प्रकारचे ट्रेड आपल्याला करायचे. तुम्ही जर आपल्या चॅनल सोबत कनेक्ट राहिला, तर मी खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे अनालिसिस तुम्हाला देईल, की कमीत कमी स्टॉप लॉस मध्ये कसे चांगले चांगले ट्रेड करायचे. आलं लक्षात?
आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.